नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे बर्नयार्ड मायलेट. आज असतो माझा उपवास शुक्रवारचा, तर त्यासाठीच आहे ना म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं. तर हे मागवलं होतं मी, तर मला आपल्या इकडच्यासारखी भगर तर काही इकडे भेटली नाही. तर अशा पद्धतीची ही जी भगर आहे ना बिना पॉलिशवाली, तर ही भेटलेली आहे. तर त्याला आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मी आणि त्यानंतर मग एका डब्यामध्ये पाणी टाकलं आणि भिजायला ठेवली. अर्धा ते 1 तास म्हणजे भगर जी आहे आपली ही, तर ती मी भिजायला ठेवलेली आहे. चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि हे बघा ही जी भगर आहे ना, तर ती बिना पॉलिशवाली भगर आहे. आपली कशी पांढरी असते सगळी जसं दिसती भातासारखी, म्हणजे पांढरी पांढरी दिसते. तर ही आहे ना बिना साल काढलेली, पॉलिश केलेली वगैरे आहे. तर आता छान धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि आता ठेवलेली आहे भिजत. भिजल्यानंतर बघा कशी अशी फुलून आलेली आहे. तर छान आता मी करायला घेणार आहे ती भगर. तर कढईमध्ये ना तेल टाकून घेते. तर याच कढईमध्ये मी आधी बटाट्याची भाजी करून घेतलेली आणि त्याच कढईमध्ये आता भगर करून घेते उपवासाची. तर तेल टाकलं, त्यामध्ये आपली हिरवी मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली होती तर ती टाकलेली आहे. तर हिरवी मिरची चांगली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून जास्त म्हणजे तिखटचा फ्लेवर येणार नाही. आणि आता 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी म्हणजे पाहिजे तसं टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्या पाण्यामध्ये. आणि आता त्या पाण्याला उकळी येईपर्यंत असंच आपल्याला ते गॅसवरती ठेवायचं पाणी. आणि छान उकळी आल्यानंतर मग ही जी भगर आहे तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला. तर छान मिक्स करायची आणि शिजेपर्यंत आपल्याला ताट झाकून शिजवायची, किंवा बिना ताट झाकताही शिजवली तरी चालते. आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं, जेणेकरून आहे ना खायला छान चव येते त्याची भगरीची. तर इथं मोठं थोडंसं कूट करून घेतलेलं होतं मी, तर ते टाकलेलं आणि आता शिजू देते त्याला. शिजल्यानंतर बघा किती छान दिसते आणि खायला तर खूप छान लागत होती ही भगर. आणि पहिल्यांदाच अशा प्रकारची जी भगर आहे तर ती मी इथं बनवली पण आणि खाल्ली पण. तर खूप छान झाली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मी दह्याबरोबर खात असते, खूप छान लागते. तुम्ही पण अशी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.